नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओ महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, जिल्हा परिषद समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती समिती असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद यांच्या समितीमध्ये बघा स्थायी समिती सर्वात महत्त्वाची समिती असते। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 पहा, बांगलादेश खालीलपैकी कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता? तर याचे योग्य उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 सन 1971 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी कोणते शब्द हे राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? खालीलपैकी कोणते शब्द हे राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सत्यमेव बघा जयते हे शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये या ठिकाणी वापरलेले आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामध्ये या ठिकाणी बघा प्रसिद्ध धबधबे आणि राज्य आहेत, या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। राज्य आणि धबधबे आहेत, चुकीची जोडी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, दूधसागर गोवा या ठिकाणी बरोबर आहे, चित्रकूट छत्तीसगड बरोबर आहे, पुनासा राजस्थान बरोबर आहे, तर शिवसमुद्रम तामिळनाडू या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 चुकीची जोडी आहे। बघा, शिवसमुद्र बघा हा धबधबा कर्नाटक या राज्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते? खालीलपैकी कोणती एक नदी आहे महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते? बघा, नर्मदा नदी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? मुंबई या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सन 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, प्रश्न क्रमांक 8 पहा, जगामध्ये विचारले सर्वात मोठ्या नदीचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, सर्वात मोठ्या विचारले विद्यार्थी मित्रांनो, जगामधली सर्वात मोठी नदी म्हणजे तर ॲमेझॉन नदी बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्राणहिता या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, सिरोंचा परिसर या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम सिरोंचा परिसर या ठिकाणी होतो। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कोणत्या वर्षी घडली होती? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कोणत्या वर्षी घडली होती? बघा, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1922 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जाईल, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, मागील परीक्षामध्ये विचारलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। चांदोली बघा हे धरण वारणा या नदीवरचं या ठिकाणी धरण आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, नावा शेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यामधलं बंदर आहे? नावा शेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यामधलं बंदर आहे?
तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 नावाशेव आहे अत्याधुनिक बंदर रायगड या जिल्ह्यामधलं बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेतीची अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेलं किर्लोस्करवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो किर्लोस्करवाडी बघा हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 पहा भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। त्याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 कायदे मंडळ म्हणजे बघा संसद विद्यार्थी संसदेला या ठिकाणी भारताच्या घटना दुरुस्तीच्या ठिकाणी अधिकार आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चीनने भारतावर खालीलपैकी कोणत्या वर्षी हल्ला केला होता? चीनने भारतावर खालीलपैकी कोणत्या वर्षी हल्ला केला होता? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 सन 1962 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 बघा हवेमध्ये विचारले कोणत्या वायूचं प्रमाण सर्वाधिक असते? हवेमध्ये कोणत्या एका वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन बघा या ठिकाणी या वायूचं सर्वाधिक या ठिकाणी हवेमध्ये प्रमाण असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते? ग्रीन पीस बघा ही संघटना कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो ग्रीन पीस बघा ही संघटना पर्यावरण या क्षेत्रामध्ये या ठिकाणी कार्य करते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहे? चिखलदरा। तर विद्यार्थी मित्रांनो चिखलदरा बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे ते अमरावती या जिल्ह्यामध्ये असून ते विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी शब्द बघा अतिवृष्टी अशा प्रकारचा एक शब्द आहे। विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। अतिवृष्टी अनावृष्टी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बापाने मुलीला शाळेत घातले या ठिकाणी आपल्याला अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची। बापाने बघा ने एशी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ने एशी बघा प्रत्यय विद्यार्थी तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गळ घालणे अशा प्रकारच्या ठिकाणी एक वाक्य प्रचार आहे। योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। गळ घालणे बघा गळ घालणे म्हणजे फार आग्रह करणे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा माझे गाव मला फार आवडते बघा वाक्य आहे। या ठिकाणी अधोरेखित या ठिकाणी शब्दाचं आपलं लिंग ओळखायचं आहे। बघा अधोरेखित बघा या ठिकाणी शब्द गाव आहे तर गाव या ठिकाणी शब्दाचं आपलं लिंग ओळखायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक नपुंसकलिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हा ही हे तो ती ते बघा ही या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। हा ही हे तो ती ते सर्वनामे आहेत। कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर विद्यार्थी दर्शक सर्वनामे या प्रकारची ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 24 बघा सुतोवाच करणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे। समानार्थी वाक्य प्रचार आपल्याला सांगायचा आहे। सुतोवाच करणे बघा सुतोवाच करणे म्हणजे सुरुवात करणे म्हणजे प्रारंभ करणे ओनामा करणे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी समान अर्थाचा या ठिकाणी वाक्य प्रचार राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची विचारले आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती आहे? बघा रॉ रिसर्च अँड ॲनालिसिस विंग्स बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा संतूर वादक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा मांजरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील। मांजरा ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राचं बघा या ठिकाणी राज्य फुलपाखरू आपल्याला ओळखायचं आहे। महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? बघा ब्लू मॉर्गन हे महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी राज्य फुलपाखरू आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर प्रतिरोह या प्रकारचा बघा पाऊस महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी पडत असतो. प्रश्न क्रमांक बघा, वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती आपल्याला ओळखायची आहे. बघा जोजोबा विद्यार्थी मित्रांनो, वाळवंटीकरण या ठिकाणी रोखणारी वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा या ठिकाणी खंड आहे? बघा कांगारूचा खंड म्हणजे ऑस्ट्रेलिया खंड. विद्यार्थी मित्रांनो, हा कांगारूचा या ठिकाणी खंड आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टच स्क्रीन हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे? टच स्क्रीन कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे? इनपुट आउटपुट या प्रकारचं डिव्हाइस आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूछत्र आणि पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? भूछत्र आणि पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाची या ठिकाणी उदाहरणे आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 शैवाल यांची या ठिकाणी उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, किबुथू हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? किबुथू हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? परीक्षेमध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता. किबुथू बघा हे ठिकाण अरुणाचल प्रदेश या राज्यामधले या ठिकाणी हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंगा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? गंगा बघा नदी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? उत्तराखंड राज्य असेल, उत्तर प्रदेश, बिहार असेल, पश्चिम बंगाल वरीलपैकी सर्व बघा राज्यामधून विद्यार्थी मित्रांनो गंगा ही नदी वाहत असते. प्रश्न क्रमांक 36 पहा, मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो? मद्यपानामुळे विचारले कशाचा अभाव निर्माण होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील. मद्यपानामुळे बघा नायसिनचा अभाव निर्माण होतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पित्तरस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतो? पित्तरस विचारले कोणत्या ठिकाणी तयार होतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा यकृत विद्यार्थी मित्रांनो, यकृतामध्ये बघा प्रामुख्याने पित्तरस या ठिकाणी तयार होत असतात. प्रश्न क्रमांक 38 बघा, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. चंपारण्य सत्याग्रह विद्यार्थी मित्रांनो, यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित तर निळ पीक. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधून विचारले लोकसभेवर एकूण किती खासदार हे निवडले जातात? महाराष्ट्रामधून विचारले लोकसभेवर एकूण किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण बघा या ठिकाणी 48 बघा खासदार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निवडले जातात. प्रश्न क्रमांक 40 बघा, भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? भात संशोधन केंद्र विचारले खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर कर्जत, जे की रायगड या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण या ठिकाणी 5 ज्योतिर्लिंग आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा भारतामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उमरान व मेहरून या जातींच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा या ठिकाणी प्रसिद्ध आहे? उमरान आणि मेहरून या जातींच्या बघा बोरांसाठी कोणता जिल्हा या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा जळगाव जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोणत्या ठिकाणी चालवले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोणत्या ठिकाणी चालवले? बघा मुंबई. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केक आणि पाव हलके व सचित्र बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा या ठिकाणी उपयोग करतात? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. केक आणि बघा पाव हलके व सचित्र या ठिकाणी करण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खायचा सोडा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये विचारले सन 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठीचा बघा पहिला आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता? बघा देशामधला बघा पहिला आयोग बघा मागासवर्गीयांचा बघा पहिला आयोग बघा या ठिकाणी सन 1953 मध्ये मागासवर्गीयांचा बघा पहिला आयोग बघा या ठिकाणी काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी नेमण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये विचारले नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये बघा रेशीम उत्पादनामध्ये बघा सर्वाधिक वाटा कोणत्या राज्याचा वाटा आहे? रेशीम उत्पादन
बघा कर्नाटक राज्य ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले या ठिकाणी ते पठार आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? कांजीरंगा बघा हे एकशिंगी गेंडा यांच्यासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे, जे की आसाम या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, स्ट्रेप्टोमायसिन बघा या नावाचं औषध खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रभावी आहे? स्ट्रेप्टोमायसिन या नावाचं औषध कोणत्या एका रोगावर प्रभावी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, विषमज्वर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बघा क्षयरोगावर या ठिकाणी प्रभावी औषध आहे. विषय क्रमांक बघा, खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार भारतरत्न व आणि पद्म पुरस्कार या ठिकाणी प्रदान केले जातात? बघा खालीलपैकी कोणत्या एका कलमामधील तरतुदीनुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे प्रदान केले जातात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर कलम 18 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक हवामान दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक हवामान दिन कोणत्या तारखेला असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती आपल्याकडे 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत एका वर्षांचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आहे. मागील सर्व पेपर व सर्व IMP PDF जर पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जाईल. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.